करू. काही छोटे पक्ष असतील ज्यांची विचारधारा आपल्याशी जुळणारी असेल अशा सगळ्यांना एकत्रित करू आणि महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी नावाने ही आघाडी आपली काम करेल हा एक भाग. आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सामाजिक संघटना चालवायची काय काम करायला, मग त्याच्या संदर्भातला निर्णय आठवड्याभरामध्ये आपण घेऊ आणि करायचं असेल तर मोठा मेळावा घेऊन या आठवड्याभरामध्ये त्याचं काम आपल्याला करावं लागेल. कारण इथं करायला आपण सिलेक्टिव्ह लोक आहोत, बाहेर करायचं असेल तर सगळ्यांना एकत्रित बोलवता येईल. बरोबर आहे का सुरेश भाऊ? तुमचे प्रस्ताव सगळ्यांचे मी नोंदून घेतले. एक कोर कमिटी आपण तयार करू आपल्यातली राज्यातली, त्या लोकांना कुणाकुणाचा पाठिंबा जरा सगळ्यांचाच आहे. नाही काही द्या ते बरोबर आहे आणि चळवळीची भूमिका वेगळी याची गल्लत एकत्रित करू नका. बरोबर आहे का चूक आहे? हा, चळवळ करताना त्याची एक दिशा असली पाहिजे आणि राजकारण हे राजकारणासारखंच करावं लागतंय हे मी डोक्यात ठेवा. बरोबर आहे का चूक आहे? त्याची गफलत होता कामा नये याची काळजी आपल्याला सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये घ्यायची आहे. तुम्ही सगळ्यांनी तुमची मतं मांडली. आपल्या देशातली 90% अर्थव्यवस्था ही शेतकऱ्याच्या खिशात पैसा आल्याशिवाय चालू शकत नाही. हा, महाराष्ट्रामध्ये 25 ठिकाणी आपण या आघाडीचं वैशिष्ट्य काय असेल तर तरुण मंडळीला सोबत घेऊन, आपल्या तरुणांना सगळे दाबतात ना, तरुणांना सोबत घ्यायचं, अनुभवी लोकांचं मार्गदर्शन घ्यायचं, महिला तरुणी सगळ्यांचे प्रश्न सोबत घेऊन एक राज्यव्यापी आंदोलन आपल्याला लवकर उभं करायचं आहे आणि 25 ठिकाणी आपण उमेदवार उभे करू. तर हे करताना त्या संघटनांचं अस्तित्व स्वतंत्र ठेवून जर त्यांना राहायचं असेल तर अशा छोट्या मोठ्या सगळ्या चांगल्या संघटना एकत्रित करू आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी नावानं एक तिसरा पर्याय महाराष्ट्राला आपल्याला द्यायचा आहे. 25 जागांवर आपल्याला आपले उमेदवार उभे करायचे.